Welcome students. So I welcome all the second year mechanical students to the lecture of Basic of Electrical and Electronics Engineering. तर मेकॅनिकलच्या सेकंड इयरमध्ये फर्स्ट सेमला आपल्याला विषय आहे ज्याचं नाव आहे बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तर ह्या विषयाचं ॲब्रिवेशन म्हणजे शॉर्ट फॉर्म जर आहे ते आहे BEE. ओके. सो आपण जो विषय स्टडी करणार आहोत त्या विषयाचं नाव आहे बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि हा विषय शिकवणार आहे मी मिस्टर AM सपकाळ, लेक्चरर इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अंबड. ओके. तर नावावरूनच आपल्याला कळते की ह्या विषयामध्ये आपल्याला दोन भाग आहेत. एका भागामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे काही कन्सेप्ट शिकायचे आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे काही कन्सेप्ट शिकायचे आहेत. बरोबर. तर ह्या सब्जेक्टमध्ये दोन सेक्शन आहे. तर सेक्शन ए म्हणजेच कोणाचा असणार आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, आणि सेक्शन बी जो आहे इच डील्स विथ द इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तर रफली मी काय सांगितलं आहे की ह्या विषयामध्ये दोन सेक्शन आहे. सेक्शन ए ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल हा विषय शिकायचा आहे आणि सेक्शन बी ज्याच्यामध्ये कोणता विषय शिकायचा आहे, इलेक्ट्रॉनिक्स विषय. तर मी तुम्हाला सेक्शन बी हा पार्ट शिकवणार आहे. सेक्शन एसाठी तुम्हाला दुसरी फॅकल्टी असेल जी की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटकडून येणार आहेत. मी तुम्हाला सेक्शन बी म्हणजे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं बेसिक हा पार्ट कवर करणार आहे. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या विषयाचं बेसिक स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये चॅप्टर किती आहे, प्रॅक्टिकल किती आहे, स्टडी कसं करायचं याबद्दल आपण बघूया आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल टीचिंगला सुरुवात करणार आहोत. तर फर्स्ट आपण बघूया सब्जेक्ट डिटेल्स. तर हा विषय आपल्याला स्टडी करायचा आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला, म्हणजेच थर्ड सेमिस्टरमध्ये आपल्याला हा विषय स्टडी करायचा आहे. या विषयाचं नाव आपण स्टार्टिंगलाच बघितलं. तर ह्या विषयाचं ॲब्रिवेशन शॉर्ट फॉर्म जे आहे ते आहे BEE. बी स्टँड्स फॉर बेसिक्स, ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रिकल आणि दुसरं ई जे आहे ते कशासाठी आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तर मुळात आपल्याला याच्यामध्ये काय शिकायचं आहे, आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहे. तर याचं ॲब्रिवेशन शॉर्ट फॉर्म लक्ष ठेवायचं आहे BEE. नंतर ह्या विषयाचा सब्जेक्ट कोड काय आहे, तर सब्जेक्ट कोड आहे 22310. तर प्रत्येकानं ह्या विषयाचं ॲब्रिवेशन शॉर्ट फॉर्म आणि ह्या विषयाचा सब्जेक्ट कोड लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेमध्ये आपल्याला लिहिताना आपण विसरून जातो. तर 22310 हा कोड कोणाचा आहे, BEE साठी दिलेला आहे. नंतर BEEचा मार्क डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर टोटल मार्क जे आहेत आपण कन्सिडर करूया थेरी. तर थेरीमध्ये टोटल मार्क जे आहे ते किती आहे, 100 मार्क असतात. बरोबर. 100पैकी 70 मार्क जे आहे ते कोणासाठी आहे, एंड सेमिस्टर एक्झाम, त्याला आपण म्हणतो ESE. एंड सेमिस्टर एक्झाम ही किती मार्काची असते, 70 मार्कांची. आणि उरलेले 30 मार्क हे कशासाठी असते, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणलं आहे, PA. P स्टँड्स फॉर प्रोग्रेसिव्ह, A स्टँड्स फॉर असेसमेंट. म्हणजे आपल्या सेमिस्टरमध्ये जे पण ॲक्टिव्हिटीज होणार आहेत त्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला इंटरनल मार्क किती आहेत, 30 मार्क, आणि शेवटची परीक्षा जी होणार आहे त्याला मार्क किती आहे, 70 मार्क. तर बघा, प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये आपल्याला किती मार्क दिले आहेत, 30 मार्क. या 30 मार्कांचं पण डिव्हिजन झालं आहे दोन भागामध्ये. तर पहिला जो डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये 20 मार्क आपण दिलेले आहे कोणाला, क्लास टेस्टला. तर आपल्या दोन क्लास टेस्ट होणार आहे, क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2. या दोन क्लास टेस्टचं सरासरी घेतल्यावर, ॲव्हरेज घेतल्यावर आपल्याला किती मार्क भेटणार आहेत, 20 मार्क भेटणार आहेत. बरोबर. आणि उरलेले 10 मार्क जे आहेत ते कोणासाठी आहे, मायक्रो प्रोजेक्टसाठी. म्हणजेच प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये 20 मार्क हे क्लास टेस्टसाठी आणि 10 मार्क हे प्रत्येक विषयामध्ये असलेलं मायक्रो प्रोजेक्टसाठी आणि 70 मार्क कोणासाठी आहे, एंड सेमिस्टर एक्झामसाठी.
तर हे झालं आपलं सब्जेक्ट डिटेल्स, त्याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म, सब्जेक्ट कोड आणि थेरीचे जे 100 मार्क आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे, 70 मार्क एंड सेमिस्टर एक्झाम, 20 मार्क 2 क्लास टेस्टसाठी आणि 10 मार्क मायक्रो प्रोजेक्टसाठी, बरोबर. नेक्स्ट आपण स्टार्टिंगला सांगितलं की BEE हा एकच विषय नसून याच्यामध्ये 2 भाग आहेत, बरोबर. याच्यामध्ये 2 भाग आहेत. फर्स्ट पार्ट इज डील विथ द इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, आणि दुसरा भाग जो आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या संबंधित. म्हणजे याच्यामध्ये 2 सेक्शन आहे. सेक्शन ए हा कोण शिकवणार आहे आपल्याला, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे काही फॅकल्टी तो विषय शिकवणार आहे. आणि सेक्शन बी हा मी शिकवणार आहे. आणि सेक्शन बी हा कोणाचा संबंधित आहे, इट इज डील विथ द इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तर बघा, BEE सेक्शन ए इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सेक्शन बी डील्स विथ द इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. रेड पार्ट जो आहे इट विल बी टीच बाय मी, आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला दुसरी फॅकल्टी येणार आहे. जसं मी सांगितलं की शेवटची परीक्षा 70 मार्कांची असते, तर आपल्या विषयामध्ये 2 सेक्शन आहेत, बरोबर. 2 सेक्शन आहे. तर सेक्शन ए साठी 36 मार्क आपण अलॉकेट केलेले आहे, बरोबर. आणि सेक्शन बी साठी 34 मार्क अलॉकेट केलेले आहे. म्हणजे काय की 70 मार्कांपैकी 36 मार्क हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टसाठी आहे आणि 70 मार्कांपैकी 34 मार्क हे इलेक्ट्रॉनिक्सच्या पार्टसाठी दिलेले आहेत. तर 70 मार्कांचं 36 मार्क गेले इलेक्ट्रिकलला आणि 34 मार्क गेले सेक्शन 2ला, जो कोणाचा आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा, बरोबर. आणि एंड सेमिस्टर एक्झाममध्ये पेपर लिहिताना पण तुम्हाला सेपरेट पेपर लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला 2 आन्सर शीट लागणार आहेत, 2 आन्सर शीट्स. एक आन्सर शीट लागणार आहे सेक्शन एला, वेगळी आन्सर शीट लागणार आहे सेक्शन एला, बरोबर. आणि वेगळी आन्सर शीट लागणार आहे सेक्शन 2ला, सेक्शन बी आपण त्याला म्हणूया. तर BEE विषयाचं काळजी अशी घ्यायची आहे की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सेक्शन एला वेगळी आन्सर शीट आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा सेक्शन 2ला वेगळी आन्सर शीट. तर तुम्हाला ह्या विषयाला 2 आन्सर शीट लागणार आहेत. वेगवेगळ्या आन्सर शीटमध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी हे लिहायचं आहे, दोन्ही पण कंबाईन करायचं नाही आहे, कळालं. नेक्स्ट स्लाईड. आता आपण बघितलं थेरीचं डिस्ट्रीब्युशन, मार्क डिस्ट्रीब्युशन. त्याचप्रकारे आता आपण बघूया प्रॅक्टिकलचं मार्क डिस्ट्रीब्युशन. तर प्रॅक्टिकल जे आहे, तर प्रॅक्टिकल पण आपल्याला 100 मार्कांचा आहे, बरोबर. 100 मार्क तर चुकून झाले, इथं जे आहे ते आहे 50 मार्काला, बरोबर. तर BEE हा जो विषय आहे तो आहे 50 मार्कांना. तर 50 मार्क जे आहेत त्याच्यापैकी 25 मार्क जे आहे ते आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. तर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे आपण जे मॅन्युअल पूर्ण करतो त्या मॅन्युअलला मार्क आहेत 25 मार्क, बरोबर. आणि प्रॅक्टिकलची पण एक्झाम होणार आहे, त्याला आपण म्हणूया एंड सेमिस्टर एक्झाम. ती इंटरनल होणार आहे. इंटरनल म्हणजे त्या विषयाचा सब्जेक्ट टीचर तो एक्झाम किंवा ती एक्झाम घेणार आहेत, बरोबर. तर प्रॅक्टिकल जे आहे ते आहे आपलं 50 मार्कांचं. या 50 मार्कांपैकी 25 मार्क हे मॅन्युअलला दिलेले आहेत आणि 25 मार्क ही शेवटी आपल्याला इंटरनल एक्झाम घ्यायची आहे, त्यासाठी 25 मार्क हे अलॉकेट केलेले आहेत, करेक्ट. हे कळालं तुम्हाला. नेक्स्ट की आता आपण बघूया की BEE मध्ये टोटल चॅप्टर्स किती आहेत. तर BEE या विषयामध्ये टोटल चॅप्टर आहेत 6. चॅप्टर नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, करेक्ट. 6 चॅप्टर आहेत. आणि मी जसं सांगितलं तसं BEE मध्ये 2 सेक्शन आहेत. सेक्शन ए इलेक्ट्रिकलचा आहे आणि सेक्शन बी हा कोणाचा आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा आहे, बरोबर. असं जर बघितलं तर 6 चॅप्टरपैकी पहिले 3 चॅप्टर हे कोणाचे असणार आहेत, तर पहिले 3 चॅप्टर असणार आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे आणि उरलेले 3 चॅप्टर कोणाचे असणार आहेत, तर ते असणार आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे. म्हणजे ह्या विषयामध्ये 2 भाग आहेत. 3 चॅप्टर हे गेले इलेक्ट्रिकलच्या भागासाठी आणि उरलेले 3 चॅप्टर गेले इलेक्ट्रॉनिक्सच्या भागासाठी, बरोबर.
हे जे रेड केलेलं आहे दिस चॅप्टर्स म्हणजे हा इलेक्ट्रॉनिकचा सेक्शन इज टीच बाय मी. ओके, इलेक्ट्रिकलसाठी तुम्हाला दुसरी फॅकल्टी टीच करेल. तर याच्यामध्ये आपण मार्क डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर आपल्या सेक्शनकडे आपण फोकस करूया. तर आपल्या सेक्शनमध्ये चॅप्टर नंबर किती आहे? चॅप्टर नंबर 4, चॅप्टर नंबर 5 आणि चॅप्टर नंबर 6. तर पहिला जो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 4 त्याच्यामध्ये त्या चॅप्टरचं नाव काय आहे? तर त्या चॅप्टरचं टायटल आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड सिग्नल. फक्त नाव लक्षात ठेवा, कानावर पडू द्या. तर चौथ्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड द सिग्नल्स. हा चॅप्टर आहे 12 मार्काला. 70 मार्क जर आपण कन्सिडर केले तर 70 मार्कांपैकी 12 मार्क हे कोणाला गेले आहेत? चॅप्टर नंबर 4ला. बरोबर. त्याचप्रकारे चॅप्टर नंबर 5 जो आहे त्याचं नाव काय आहे? डायोड्स अँड ॲप्लिकेशन. डायोड बघायचे आहे, डायोड म्हणजे काय आणि त्याचं असलेले ॲप्लिकेशन. हा पण चॅप्टर किती मार्काला आहे? 12 मार्कांना. बरोबर. नेक्स्ट चॅप्टर जो आहे, शेवटचा चॅप्टर जो आहे जो आपल्या सेक्शनमध्ये, त्याचं नाव आहे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. बरोबर. काय म्हणलं मी? बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. याचं शॉर्ट फॉर्म म्हणजे ॲब्रिवेशन जे आहे ते आहे BJT. ओके. आणि हा चॅप्टर जो आहे तो आहे 10 मार्कांसाठी. तर 70 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर चॅप्टर नंबर 4 जो आहे तो आहे 12 मार्कांना, 5वा जो आहे तो पण 12 मार्कांना आणि 6वा जो आहे तो आहे 10 मार्कांना. म्हणजे सेक्शन 2 इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे 34 मार्काला आणि सेक्शन ए इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे 36 मार्काला. ओके. तर हा जो रेड पार्ट आहे तो आहे आपला पार्ट 2चा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. हे झालं सब्जेक्ट किती आहे, सब्जेक्टमध्ये चॅप्टर किती आहेत ते बघितलं आपण. ओके. आणि त्यांचं मार्क डिस्ट्रीब्युशन कसं आहे, बरोबर, ते बघितलं. नेक्स्ट स्लाईडकडे वळूया. आता टोटल प्रॅक्टिकल जे स्टडी करायचे आहे आपल्याला, तर आपल्याला जे क्युरिक्युलममध्ये लिस्ट दिली आहे त्याच्यामध्ये आपल्याला 22 प्रॅक्टिकल त्यांनी नमूद केले आहेत आणि 22 प्रॅक्टिकलपैकी आपल्याला 12 प्रॅक्टिकल हे कंपल्सरी घ्यायचे आहेत. तर आपण नॉर्मली काय ठरवलं आहे की 6 प्रॅक्टिकल विल बी टेकन बाय द इलेक्ट्रिकल सेक्शन. बरोबर. अँड 6 प्रॅक्टिकल्स आर टेकन इन द इलेक्ट्रॉनिक सेक्शन. तर 12 आपल्याला मिनिमम घ्यायचे, जास्त जमले तर आपण जास्त पण घेऊया, पण मिनिमम 6 प्रॅक्टिकल इज फ्रॉम इलेक्ट्रिकल सेक्शन अँड 6 प्रॅक्टिकल आर फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक सेक्शन. तर हे झालं आपलं प्रॅक्टिकलच्या संबंधित. बरोबर. अगोदरच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं की थेरीमध्ये चॅप्टर किती आहेत, युनिट नंबर किती आहे आणि त्यांना मार्क किती आहे. बरोबर. हे बघितलं. आणि आता आपण प्रॅक्टिकल बघितले. प्रॅक्टिकलमध्ये 12 कंपल्सरी आहेत, 22 आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपण 6 प्रॅक्टिकल इलेक्ट्रॉनिक्स, 6 प्रॅक्टिकल इलेक्ट्रिकलसाठी अलोकेट केले आहेत. नेक्स्ट, आता याची टीचिंग स्कीम कशी असणार आहे की जसं आपण सांगितलं का हा विषय एकच नसून याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक आहे सेक्शन ए इलेक्ट्रिकलसाठी, दुसरा आहे सेक्शन बी इलेक्ट्रॉनिक्ससाठी. तर टीचिंग स्कीममध्ये पण आपल्याला आठवड्याला 4 लेक्चर घ्यायचे आहे. तर वीकली लेक्चर आपल्याला जे कंडक्ट करायचे आहे ते आहे 4 लेक्चर. म्हणजे 2 लेक्चर हे कोण घेणार आहेत? इलेक्ट्रिकल सेक्शनसाठी दिलेले आहेत आणि 2 लेक्चर कोणासाठी ठेवले आहेत? इलेक्ट्रॉनिक सेक्शनसाठी. तर बघा, वीकली वी हॅव टू कंडक्ट 4 लेक्चर्स. आउट ऑफ 2 लेक्चर्स विल बी कंडक्टेड बाय द इलेक्ट्रिकल पार्ट अँड 2 लेक्चर्स विल बी कंडक्टेड बाय द इलेक्ट्रॉनिक पार्ट. म्हणजे वीकली आपल्याला किती लेक्चर घ्यायचे आहे? 2 लेक्चर घ्यायचे आहे. कोणासाठी? इलेक्ट्रॉनिक्स पार्टसाठी. आणि वीकली इलेक्ट्रिकल पार्टसाठी किती लेक्चर घ्यायचे आहे? 2 लेक्चर घ्यायचे आहे. हे झालं आपलं थेरीचं. बरोबर. प्रॅक्टिकल कसं करायचं आहे? तर प्रॅक्टिकल आपल्याला वीकली अल्टरनेट बॅच करायची आहे. म्हणजे संपूर्ण वीक म्हणजे एका वीकमध्ये सर्व बॅच हे काहीतरी ए सेक्शनचं प्रॅक्टिकल करतील, एका वीकमध्ये सर्व बॅच ए करतील. त्यानंतर नेक्स्ट वीकला तुम्हाला कोणत्या सेक्शनचं प्रॅक्टिकल करायचं आहे? तर सेक्शन बीचं तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे. म्हणजे इथे प्रॅक्टिकल जे आहे ते आपण अल्टरनेट वीकला ठेवलं आहे. एका वीकला इलेक्ट्रिकलचं करायचं आणि दुसऱ्या वीकला कोणाचं करायचं आहे? इलेक्ट्रॉनिक्सचं.
तर पहिला वीक इलेक्ट्रिकलसाठी आणि दुसरा वीक कोणासाठी असणार, इलेक्ट्रॉनिक्ससाठी. म्हणजे या वीकमध्ये तुम्ही जायचं इलेक्ट्रिकलला, तर पुढच्या वीकमध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे, इलेक्ट्रॉनिकच्या प्रॅक्टिकल करण्यासाठी. बरोबर. तर प्रॅक्टिकल करताना अल्टरनेट करायचं आहे एकानंतर एक. अगोदर एक वीक इलेक्ट्रिकल, दुसरा वीक इलेक्ट्रॉनिक्स. तर हे झालं आपलं टीचिंग स्कीम. नंतर रिसोर्सेस काय यूज करायचं आहे व्हाईल स्टडिंग दिस सब्जेक्ट. रिसोर्सेस सर्वप्रथम पहिली जी इम्पॉर्टंट रिसोर्सेस आहेत ती आहे क्लास नोटबुक. म्हणजे वर्गामध्ये जे पण आपण शिकणार आहोत ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. नोट डाऊन करण्यासाठी एक सेपरेट नोटबुक तुम्हाला करायची आहे. कोणीही खिचडी करायची नाही आहे, प्रत्येक विषयाला सेपरेट नोटबुक करायची आहे. ते तुम्हाला नेहमी अपडेटेड ठेवायचं आहे. नंबर 1. नंबर 2, रेफरन्स बुक जर पाहिजे असेल, रेफरन्स बुक, तर रेफरन्स बुकसाठी तुम्ही आर.एस. सेदा हे ऑथरचं नाव आहे. या आर.एस. सेदाचं टेक्स्टबुक ऑफ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक हे पुस्तक तुम्ही यूज करू शकता. आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही यूज करू शकता. ज्यांना हवं असेल ते तिथून बाय किंवा घेऊ शकता. ओके. नेक्स्ट जे रिसोर्सेस आहे ते आहे तुमचं कोणतं पण एक लोकल टेक्स्टबुक. नॉर्मली मी बघितलं आहे सर्वजण टेकमॅक्सचं बुक वापरतात, तर तुम्ही टेकमॅक्सचं बुक घेतलं तरी चालेल. नेक्स्ट गोष्ट जी आपण बघायची आहे, स्टडी करायची आहे, ते आहे यूट्यूबवरचे व्हिडिओ. बरोबर. आता सगळीकडे आपण ऑनलाईन पद्धतीने शिकत आहोत, तर कोणती पण गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल तर यूट्यूबवरचे व्हिडिओ तुम्ही बघायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ॲनिमेशन बघू शकता किंवा रिव्हिजनसाठी पण आपण यूट्यूबचे व्हिडिओचा यूज करू शकतो. आणि नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट जे आहे ते आहे MSBTचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मागील MSBTने विचारलेले क्वेश्चन पेपर. म्हणजे कोणता टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला ॲनालिसिस जर करायचं झालं तर मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर असणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. तर दिलेल्या रिसोर्सेसपैकी जे महत्त्वाचं आहे ते आहे क्लासमधली आपली नोटबुक आणि MSBTने विचारलेले मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर नेहमी तुम्ही बघायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला स्टडी कसं करायचं हे तुम्हाला त्यातून कळणार आहे. बरोबर. आणि शेवटची स्लाईड आहे की आपण स्टडी कसं करायचं, वे ऑफ स्टडी. बरोबर. तर याच्यामध्ये मी आठवड्याला तुम्हाला 2 लेक्चर अपलोड करणार आहेत. आठवड्याला 2 किंवा जास्त जमले तर मी तुम्हाला 3 किंवा 4 पण व्हिडिओज अपलोड करू शकेल. तर ते व्हिडिओज तुम्हाला केअरफुली वॉच करायचे आहे, केअरफुली बघायचे आहे यूट्यूबवर ते व्हिडिओज. नंतर व्हिडिओ बघताना त्याचे तुम्हाला सेपरेट बुकमध्ये तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आणि जो पॉईंट आपल्याला कळाला तो तुम्ही ते नोट डाऊन करायचा आहे आपल्या बुकमध्ये. बरोबर. आणि लेक्चर झाल्यावर त्या लेक्चरवर तुम्हाला असाइनमेंट ही असणार आहे आणि असाइनमेंटसाठी तुम्हाला क्विज सॉल्व करावे लागणार आहेत. बरोबर. तर फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू वॉच द व्हिडिओ केअरफुली. आफ्टर वॉचिंग द व्हिडिओ तुम्हाला नोट्स काढायचे आहेत आणि आफ्टर मेकिंग द नोट्स यू हॅव टू सॉल्व अटेम्प्ट अ स्मॉल क्विज डिपेंडिंग ऑन द लेक्चर. तर ह्या स्मॉल क्विजमध्ये 3 to 5 क्वेश्चन्स हे असणार आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर हे होतं आपलं आजचं बेसिक. तर याच्यामध्ये आपण स्टार्टिंगपासून बघूया. आपण बघितलं की BEE मेनली 2 सेक्शन आहे, सेक्शन ए, सेक्शन बी. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये सेक्शन ए 36 मार्क, 34 मार्क. त्यानंतर बघितलं आपण प्रॅक्टिकल जे आहे ते आहे 50 मार्कांचं, 25 मार्क शेवटची टेस्ट, 25 मार्क मॅन्युअलसाठी. त्यानंतर आपण बघितलं की BEE 6 चॅप्टर आहेत, 3 चॅप्टर इलेक्ट्रिकलसाठी, 3 चॅप्टर इलेक्ट्रॉनिक्ससाठी. नावं आम्ही काय सांगितले आपल्या सेक्शनचे, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड सिग्नल 4था चॅप्टर, डायोड अँड ॲप्लिकेशन 5वा चॅप्टर आणि 6वा बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. प्रॅक्टिकल पण दिलेले आहेत त्याला, ते आपण बघितलं. लेक्चरचं सांगितलं की टीचिंग स्कीम कशी आहे ते बघितलं. रिसोर्सेस कोणते यूज करायचे मेनली तर क्लास टेस्ट, क्लास नोटबुक अँड MSBT प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि वे ऑफ स्टडी ते सांगितलं. तर आजच्या पुरतं एवढंच. नेक्स्ट लेक्चरपासून उद्यापासून आपण स्टार्ट करूया चॅप्टर नंबर 4. सो फ्रॉम
नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट चॅप्टर नंबर 4. तर चॅप्टर नंबर 4चं नाव काय आहे? इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड सिग्नल्स. ओके, हा चॅप्टर किती मार्काला आहे? 12 मार्कांसाठी आहे. आणि सेक्शन 2 आपण बघणार आहोत, बरोबर. तर सेक्शन 2चा चौथा चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत फ्रॉम टुमारो. तर टुमारो वी विल स्टार्ट फर्स्ट लेक्चर ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड द सिग्नल. तर आजच्या पुरतं एवढंच. सो दिस इज एंड फॉर टुडेज लेक्चर. We will meet tomorrow and start the first lecture of our subject, that is electronic component and the signals. Thank you very much.